अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच त्यांचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं। त्यात आजवरचा एक मोठा बदल दिसला। धोकादायक शत्रू म्हणून आता रशियाकडे पाहिलं जाणार नाही असं त्यातून स्पष्ट करण्यात आलं। अशातच आता अमेरिकेत एक वेगळीच चर्चा जोर धरतीये। ट्रम्प जगातील सर्वात शक्तिशाली 5 देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत। यात अमेरिकेच्या शत्रूसह मित्र राष्ट्रांचाही समावेश आहे आणि याचा भारताशीही जवळचा संबंध आहे। काय आहे हा संबंध? ट्रम्प यांचा हा कोर 5 भारतासाठी धोका आहे की संधी? पाहूया एक रिपोर्ट। जगात तयार होणार एक शक्तिशाली गट, भारताचाही कोर 5 मध्ये समावेश। डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय C5? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत, रशिया, चीन आणि जपान सोबत एक नवीन गट कोर 5 आणण्याचा विचार करतायत। अमेरिकन वेबसाईट पॉलिटिकोनं हा दावा केलाय। हा गट ग्रुप 7 देशांची जागा घेईल असंही म्हटलं जात आहे। G7 हे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि जपान यासारख्या श्रीमंत आणि लोकशाहीवादी देशांचा एक व्यासपीठ आहे। मात्र आता शक्तिशाली देशांना घेऊन एक नवीन व्यासपीठ तयार करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे। अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मात्र पॉलिटिकोनं केलेल्या दाव्यानुसार C5 ची नवीन कल्पना प्रत्यक्षात राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या एका लांब मसुद्यात लिहिलेली होती। मात्र हा मसुदाही जनतेला दाखवण्यात आलेला नाही। अर्थात या मसुद्याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही। मात्र हा C5 काय असेल, त्याचा अजेंडा काय ते पाहूया। लोकशाहीवादी असोत वा नसोत, जगातील 5 शक्तिशाली देश एकत्र यावेत, या G7 सारख्या अटी नसतील। जगातील सर्वात शक्तिशाली देशांचाच समावेश असेल। अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांचाच यात समावेश असेल। या देशांची लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त असेल। हे G7 प्रमाणे नियमित बैठका घेतील आणि विशिष्ट मुद्द्यांवर परिषदा होतील। C5 च्या पहिल्या बैठकीचा अजेंडा मध्य पूर्वेकडील सुरक्षा असेल। विशेषतः इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध सामान्य करण्यावर भर असेल। खरं तर रशिया, चीन हे अमेरिकेचे आजवरचे शत्रू। मात्र अलीकडेच जाहीर केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणेतून धोकादायक शत्रू या श्रेणीतून अमेरिकेनं अर्थात ट्रम्प यांनी रशियाला वगळलंय। तरी रशियाबाबत अमेरिकेतलं जनमत फारसं मवाळ नसतं, तर चीन हा अमेरिकेचा अद्याप शत्रूच मानला जातो। दुसरीकडे जपान, भारत हे देश अमेरिकेसह इतर जागतिक मंचांवरही सदस्य देश आहेत। जपान तर अमेरिकेचा फार पूर्वीपासूनचा जवळचा सहकारी आहे। चीन हा जपान आणि अमेरिकेचा सामायिक शत्रू आहे। तरीही ट्रम्प यांना याच देशांचा एक गट बनवायचा आहे, कारण ट्रम्प हे कायम प्रतिस्पर्धी देशांशी थेट व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात अशी त्यांची ख्याती आहे। तर भारत हा अमेरिकेसाठी महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं नव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणातही नमूद करण्यात आल्याची चर्चा आहे। एकीकडे भारतावर भरमसाठ टॅरिफ लावायचा, दुसरीकडे भारताला गोंजारण्याचा प्रयत्न करायचा, ही ट्रम्प यांची नवी नीती दिसते। त्यातच अलीकडेच पार पडलेली शांघाय परिषद, त्यात भारत, चीन, रशिया यांच्यातले जवळचे संबंध आणि सध्या पार पडलेली पुतीन यांची भारत भेट, हे सारं ट्रम्प यांच्यासाठी चिंताजनक आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे भारताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे ट्रम्प यांना कळून चुकलंय। गोष्टींचा विचार केला आणि जागतिक राजकारणाचा, विशेषतः अमेरिकेच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट कळते की युरोपियन महासंघाला सध्या अमेरिका हा आपला जबाबदार मित्र आहे असं वाटत नाहीये। शिवाय ट्रम्प प्रशासनाला सुद्धा असं वाटतंय की युरोपीय महासंघावर किंवा युरोपच्या सुरक्षिततेवर अमेरिकेने आजपर्यंत अवाजवी खर्च केलाय आणि युरोपने त्याची काहीच कदर ठेवलेली नाही आणि म्हणूनच दोघांमध्ये कुठेतरी अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। तर भारतानं यात सहभागी व्हावं का असाही प्रश्न उद्भवतो। राहिला प्रश्न भारताच्या भूमिकेचा, तर आपल्याला ज्या गटाविषयी किंवा ज्या गटाच्या संपूर्ण उद्देशाविषयी आता काहीच माहित नाही किंवा भारत किंवा यातनं काय साध्य होऊ शकतंय हेही आपल्याला माहित नाही, त्यावेळेला अशा गटात आपण पार्टिसिपेट करून नक्की काय करणार आहोत हा प्रश्न राहतोच। त्याही पलीकडे जाऊन आपण जी क्वाड नावाचा एक जो गट निर्माण केला होता, ज्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 4 देश होते, या गटाला सुद्धा ट्रम्प सत्तेत आल्यानंतर फारसं काही भवितव्य उरलंय असं सध्या तरी आपल्याला वाटत नाही। मग क्वाड सारखा गट जर अमेरिकेला चालवायचा नसेल तर C5 सारखा गट निर्माण करून अमेरिका नक्की काय साध्य करू शकतं किंवा अशा गटात भारत किंवा जपानने पुन्हा सहभागी होण्यात नक्की काय पॉइंट आहे हे मात्र आता आपल्याला सांगता येणार नाही।
ट्रम्प यांना हे 5 देश एकत्र यावेत असं वाटतंय, कारण जागतिक शक्ती समीकरणं सध्या बदलली आहेत. ट्रम्प यांच्या मते युरोप हा आता तितकासा शक्तिशाली प्रभावशाली खंड राहिलेला नाही. अलीकडेच ट्रम्प आणि युरोप यांच्यात संबंधही काहीसे तणावपूर्ण होत चाललेत. तर G7 किंवा संयुक्त राष्ट्र आजच्या जगासाठी प्रभावी राहिलेले नाहीत, असाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे ट्रम्प यांची ही नवी योजना खरंच यशस्वी ठरते का, हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.